नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, DMARकडून नवीन रिक्रुटमेंट संदर्भाची सरळ सेवा पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पाहूयात सविस्तर या व्हिडिओमध्ये या जाहिराती अनुसरून कोणती पदे भरण्यात येणार आहे, तसेच निवड पद्धती, परीक्षेचे स्वरूप काय असणार आहे, परीक्षा शुल्क किती आकारण्यात येत आहे, तसेच विद्यार्थी मित्रांनो या पदांकरिता तुम्हाला आवेदन करण्यासाठीची वयोमर्यादा काय ठेवण्यात आलेली आहे, कॅटेगरी वाईज जागा किती आहेत, तसेच वेतन श्रेणी प्रत्येक पदांकरिता काय ठेवण्यात आलेली आहे, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊया. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला या भरती संदर्भात योग्य माहिती भेटेल. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लोकमतचे जे काही लोकसत्ता न्यूजपेपर आहे त्या न्यूजपेपरमध्ये ही वैद्यकीय शिक्षण संचालनालय अंतर्गत जी काही सरळ सेवा पदभरतीची जाहिरात आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर पहा, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय मुंबई अंतर्गत राजश्री शाहू महाराज शासकीय वैद्यकीय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय यांच्या आस्थापनेवरील गट ड वर्ग 4 संवर्गातील पुढील रिक्त पदांची सरळसेवा पदभरती छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय कोल्हापूर यांच्या आस्थापनेवरील रिक्त पदांकरिता ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी या ठिकाणी हे आवेदन किंवा ऑनलाईन अर्ज सादर केलेले असेल, काही जणांनी सादर केलेले नसेल. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ असणार आहे. लास्ट डेट काय असेल ऑनलाईन अर्ज सादर करण्याची ते देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर पहा, या अंतर्गत वर्ग 4 अर्थात गट ड स्वरूपाची या ठिकाणी ही भरती प्रक्रियाची जाहिरात जी आहे ते प्रसिद्ध झालेली आहे. यामध्ये कक्ष सेवक रुग्णालय हे पद देखील भरलं जात आहे. एकूण पदसंख्या आपण पाहिलं तर 56 जागा या ठिकाणी कक्ष सेवक या पदाच्या भरण्यात येत आहेत. यामध्ये अनुसूचित जातीचे 5, अनुसूचित जमातीसाठी 6, विमुक्त जाती अ साठी 3, NT D साठी 2, विमा प्र साठी 1, NT C साठी 3 आणि इतर मागास वर्ग यासाठी 10 जागा, SEBC साठी 6 आणि EWS या प्रवर्गातील उमेदवारांकरिता 6 जागा आणि एकूण खुल्या वर्गासाठी विद्यार्थी मित्रांनो 14 जागा व 2 पदे दिव्यांगासाठी या ठिकाणी राखीव ठेवण्यात आलेली आहेत. असे टोटल 56 पदे या ठिकाणी कक्षसेवक रुग्णालय या पदांकरिता भरण्यात येत आहेत. नंतर बाह्य रुग्णसेवक रुग्णालय हे देखील पद या ठिकाणी भरलं जात आहे. यामध्ये जर आपण पाहिलं तर अनुसूचित जातीसाठी 1 जागा, अनुसूचित जमातीसाठी 1, भटक्या जमातीसाठी 1, इतर मागास वर्ग यासाठी 1 जागा, SEBC साठी 1 आणि EWS साठी 1, तसेच खुल्या वर्गासाठी 1 जागा अशा बाह्य रुग्णसेवकसाठी ह्या जागा जी आहेत भरण्यात येत आहे. कॅटेगरी वाईज तुम्हाला वॅकन्सीज किती आहेत ते देखील या ठिकाणी मी तुम्हाला सांगत आहे. नंतर अपघात सेवक रुग्णालय यासाठी एकूण 5 जागा भरल्या जात आहेत. रक्तपेढी परिचर रुग्णालयासाठी 4 जागा भरण्यात येत आहेत. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला एज्युकेशनल क्रायटेरिया जर आपण पाहिलं तर केवळ 10वी पास उमेदवार या ठिकाणी आवेदन करू शकतं, ऑनलाईन अर्ज दाखल करू शकतं. तर पहा, प्रयोगशाळा परिचर महाविद्यालयासाठी 8 पदे आहेत, तसेच प्रयोगशाळा परिचर रुग्णालयासाठी 3 पदे आणि पद क्रमांक 1 ते 8 जर आपण पाहिलं तर त्यासाठी केवळ पात्रता ही तुमची 10वी उत्तीर्ण तुम्ही असायला हवं. तर या पदाकरिता ऑनलाईन अर्ज तुम्ही दाखल करू शकता. आणि 1 ते 10 या पदांकरिता प्रयोगशाळा परिचरासाठी पहा 10वी प्लस म्हणजे 10वीमध्ये तुमचं विज्ञान विषयासह उत्तीर्ण तुम्ही असणं आवश्यक आहे. उमेदवाराने महाराष्ट्र राज्याचं अधिवास प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे, तरच तुम्ही या पदाकरिता आवेदन करू शकता. ठीक आहे. तर पहा, हे झालं कॅटेगरी वाईज जागा किती आहेत, कोणती पदे भरण्यात येत आहे. यामध्ये पहा, मदतनीस हे देखील पद आहे रुग्णालय, तसेच शिपाई महाविद्यालय हे देखील पद या ठिकाणी भरलं जात आहे. ठीक आहे. सहकिरण परिचर आहे. आता 1 ते आपण 8 पर्यंत जे काही पदे आहेत त्यासाठी 10वी उत्तीर्ण उमेदवार आवेदन करू शकतं आणि प्रयोगशाळा परिचर या पदासाठी 10वी विज्ञान विषयासह तुम्ही उत्तीर्ण असायला हवं, तरच या पदासाठी आवेदन करू शकता. त्यासाठी वयोमर्यादा काय ठेवण्यात आलेली आहे पहा, 30 सप्टेंबर 2024 रोजी सर्व पदांसाठी खुल्या वर्गासाठी 18 ते 38 वर्ष तुमचं वयोगट असायला हवं. मागासवर्गीय, खेळाडू, अनाथ, SEBC साठी 18 ते 43 वर्ष वयोगटातील उमेदवार या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतात. ठीक आहे.
ज्यांची 10वी झालेली आहे, 18 वर्ष पूर्ण असतील, 18 ते 38 खुल्या वर्गाकरिता या ठिकाणी आवेदन करू शकतात आणि मागासवर्गीय जी कॅटेगरीमधून उमेदवार आहेत त्यांनी 18 ते 43 वर्ष वयोगटातील सर्व उमेदवार काय करू शकतात, या ठिकाणी आवेदन करू शकतात. ठीक आहे. तर पहा, यामध्ये आरक्षण संदर्भात देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. महिलांसाठी 30% व माजी सैनिकांसाठी 15%, खेळाडूसाठी 5%, प्रकल्पग्रस्तांसाठी 5%, जे काही पॅरलल रिझर्वेशन आहे, समांतर आरक्षण आहे, ते या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. आता वेतन श्रेणी किती असणार आहे पहा विद्यार्थी मित्रांनो, पद क्रमांक 1 ते 8 यामध्ये शिपाई आहे, शिपाई रुग्णालय, क्षकिरण परिचर रुग्णालय, मदतनीस असेल, शिपाई महाविद्यालय असतील, 1 ते 8 पदांकरिता या ठिकाणी जर आपण पाहिलं वेतन श्रेणी S1 नुसार 15,000 ते 47,600 एवढी वेतन श्रेणी असणार आहे. यामध्ये अंदाजे वेतन जर आपण दर महिन्याला पाहिलं तर 28,000 रुपये तुम्हाला दर महिन्याला पेमेंट या ठिकाणी दिलं जाणार आहे. नंतर प्रयोगशाळा परिचर या पदासाठी पद क्रमांक 9 ते 10 जर आपण या ठिकाणी पाहिलं तर S6 नुसार 19,900 ते 63,200 एवढी वेतन श्रेणी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दिली जाणार आहे. अंदाजित आपण जर पाहिले तर या ठिकाणी आपल्याला समजेल की वेतन श्रेणी जी आहे ते 35,000 रुपये पर मंथ तुम्हाला या ठिकाणी दिली जाणार आहे. आता या संदर्भात परीक्षा पद्धत किंवा निवड पद्धती काय असेल तुमची, या जी काही सरळ सेवा पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यानुसार पहा, प्रत्येक संस्थेकरिता व पदांकरिता स्वतंत्र अर्ज सादर करावयाचा असल्यामुळे त्यानुसार प्रत्येक पदाची संस्थानिहाय स्वतंत्र निवड यादी जी आहे ते जाहीर करण्यात येणार आहे. नंतर परीक्षेचं स्वरूप जर आपण पाहिलं विद्यार्थ्यांनो, तुमची CBT एक्झाम राहील, ऑनलाईन कम्प्युटर बेस्ड टेस्ट असेल CBT एक्झाम. त्यामध्ये तुम्हाला प्रश्नपत्रिका देण्यात येईल. प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी अर्थात MCQ टाईप पॅटर्नची जी काही टेस्ट असेल ऑनलाईन टेस्ट असणार आहे. त्यामध्ये या ठिकाणी पहा, प्रत्येक प्रश्नामध्ये 2 गुण या ठिकाणी वेटेज जे आहे ते ठेवण्यात आलेले आहे. एक प्रश्न तुम्हाला 2 मार्कसाठी विचारण्यात येणार आहे. त्यामध्ये विषय पहा कोणते कोणते आहेत, मराठी असेल, इंग्रजी असेल, तसेच सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयांवरती प्रत्येकी 25 प्रश्न असतील. असे एकूण मिळून प्रश्नसंख्या जर पाहिली तर 100 प्रश्न 200 गुणांकरिता असतील. गुणवत्ता यादीमध्ये अंतर्भाव करण्यासाठी उमेदवारांनी एकूण गुणांच्या किमान 45% अर्थात 45% गुण प्राप्त करणे आवश्यक असणार आहे. नंतर मुलाखत वगैरे या ठिकाणी तुमची जी आहे ते घेण्यात येणार नाही. ठीक आहे. केवळ एक परीक्षा असेल आणि तुमचं फायनल सिलेक्शन जे आहे या ठिकाणी असणार आहे. या पदांकरिता कुठल्याही प्रकारची मुलाखत या ठिकाणी घेण्यात येणार नाही. त्यासाठी पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला परीक्षा शुल्क जे भरायचं आहे ते प्रत्येकी ₹1,000 खुल्या वर्गासाठी असेल आणि कॅटेगरी वाईज उमेदवार असतील तर 900 रुपये तुम्हाला या ठिकाणी जे काही पेमेंट आहे ते करावी लागणार आहे. यामध्ये माजी सैनिकांना परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही. परीक्षेचा दिनांक व कालावधी जी आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अधिकृत वेबसाईटवरती लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल असंही या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आता तुम्हाला ऑनलाईन अर्ज सादर करण्याकरिता जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करतो. त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही ऑनलाईन अर्ज भरून घ्यायचा आहे. अर्ज करायला सुरुवात झालेली आहे आणि लास्ट डेट जी आहे ऑनलाईन अर्ज सादर करण्याची ती 20 नोव्हेंबर 2024 आहे. ठीक आहे. 20 नोव्हेंबर 2024 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे. प्रमाणपत्रे कागदपत्रे या संकेतस्थळावरील लिंकवरती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. कोणते कोणते डॉक्युमेंट आवश्यक आहे फॉर्म फिलअप करण्यासाठीची ही सर्व माहिती या ठिकाणी www.rcsmgmc.ac.in या अधिकृत संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ठीक आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारची ही जाहिरात जी आहे DMAR कडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. अर्थात GMC कोल्हापूर अंतर्गत ही भरती या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे. वर्ग 4 गट ड स्वरूपाची ही पदभरतीची जाहिरात आलेली आहे. ठीक आहे. या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो, तुमचे काही प्रश्न असतील कमेंट्स करून नक्की विचारायचं आहे. माहिती समजली असेल तर लाईक जरूर करायचं आहे आणि नवीन जर तुम्ही चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, पहा ही जी काही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे लोकसत्ता न्यूजपेपरमध्ये नोकरीची संधी या लेखवरती या ठिकाणी माहिती जी आहे ते देण्यात आलेली आहे. दिनांक पाहू शकता या ठिकाणी 15/11/2024. ठीक आहे. म्हणजे आज रोजी ही अपडेट या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. ठीक आहे. भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.